पाटलांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर केली। उत्तम जानकर, सत्यजित शेरकर, सतीश पाटील, संदीप क्षीरसागर यांच्यासह एकूण 10 जणांची यादी जाहीर झाली आहे। भुसावळ मतदारसंघाची राष्ट्रवादीकडे असलेली जागा महाविकास आघाडीत जागा वाटपात काँग्रेसकडे गेली आहे। शरद पवार पक्षातून इच्छुक असलेल्या राजेश मानवतकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी राजकुमार पुरामांना जाहीर होते आहे। त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार कोरोटे यांचं तिकीट कापलं गेलंय। कैलास गोरंट्याल यांना जालन्यातनं उमेदवारी जाहीर होताच त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। तसंच विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दक्षिण नागपूरमधनं काँग्रेसकडनं गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पांडव यांना उमेदवारी जाहीर होताच नागपूरच्या मेडिकल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। हिंगोलीच्या जागेवरती ठाकरे गटानं आपला उमेदवार घोषित केलाय। ठाकरे गटाच्या रुपाली पाटील ही जागा लढवतील। दरम्यान महायुतीत बंडखोरी होणार नाही असं वक्तव्य पाटलांनी केलंय। परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख एजे बोराडे यांना उमेदवारी मिळते। 28 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातनं पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे इथे ठाकरेंचा पक्ष विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रंगेल। लातूरच्या निलंगामधून काँग्रेसकडनं अभय साळुंखेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साळुंखे यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। अकोल्याच्या अकोटमधनं माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे। महाविकास आघाडीतील रस्सीखेचीनंतर अखेर काँग्रेसकडनंही हे नाव जाहीर झालंय। जळगाव मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडनं जयश्री महाजनांना उमेदवारी मिळाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित विजय मिळेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला। कल्याण पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाकडनं सचिन बासरे यांना उमेदवारी मिळते। उद्धव ठाकरेंकडनं सचिन बासरेंना एबी फॉर्मही दिला गेला। वाशिमच्या कारंजा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडनं अभिजित राठोड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। बंजारा समाजातील उमेदवार देऊन वंचितनं दलित आणि बंजारा मतांचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला आहे। काँग्रेसकडनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली। या यादीमध्ये 23 जणांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे। जालन्यामधनं कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाली तर अनुजा केदार यांना सावनेरमधनं उमेदवारी घोषित झाली आहे। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसकडनं पूजा ठवकरांना उमेदवारी मिळाली आहे। जिल्ह्यातला मतदार आपल्या पाठीशी असून मतदारसंघातले रखडलेले प्रश्न आपण मार्गी लावू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाबद्दल उत्तम समन्वय असून नाना पटोलेंसोबत आपला चांगला संवाद आहे असं संजय राऊत म्हणतात। पटोलेंसोबत संवाद साधून जागांची अदलाबदल केल्याचंही राऊतांनी सांगितलं। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार। 175 जागा जिंकून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास संजय राऊत व्यक्त करतात। नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय। शिवसेनेनं परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्म दिल्यामुळे नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं घेतलाय। बुलढाण्यामध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर तुपकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। हिंगोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। हिंगोलीमध्ये ठाकरे पक्षानं उमेदवारी जाहीर केल्यावरती गोरेगावकर नाराज आहेत। भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे यांच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षाचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगतोय। दरम्यान रावसाहेब दानवेंच्या विरोधात बोलताना चंद्रकांत दानवेंची जीभ चांगलीच घसरली। याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण एका व्यक्तीमुळे हा पक्ष एकत्रित झाला नाही असं विधान आमदार अतुल बेनकेंनी केलंय। त्यामुळे बेनकेंचा रोख नेमका कुणाकडे, त्यांचा रोख हा अमोल कोल्हेंवरती असण्याची शक्यता वर्तवली जाते। आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाहीये अशी माहिती संजय सिंग यांनी दिली आहे।
तर महाराष्ट्रात आप महाविकास आघाडीचा प्रचार मात्र करेल, हे त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामधल्या हडपसर मतदारसंघात एकूण 65 उमेदवारांनी अर्ज घेतले. चेतन तुपे, प्रशांत जगताप, साईनाथ बाबर यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार यावेळेला रिंगणात दिसतील. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात भाजपला पुन्हा एकदा धक्का बसतोय. पंकजा मुंडेंच्या विश्वासू संगीता ठोंबरे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलाय. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे शिवसेनेला रामराम ठोकत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्या ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात. बीडच्या आष्टी मतदारसंघात महायुतीत तिकिटावरनं आजी माजी आमदारांमध्ये रस्सीखेच रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 दिवस शिल्लक असताना तिकिटाचा तिढा मात्र कायम आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार सध्या संभ्रमात आहेत. महाविकास आघाडीत अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाशिमच्या कारंजा मतदारसंघात मोठे राजकीय फेरबदल होणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील सई डहाके भाजपत प्रवेश करतात, तर भाजपचे गायक पाटणी हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील. इकडे सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातला वाद संपत नाहीये. समीर भुजबळांनी कांदेंच्या विरोधात नांदगावमधनं अर्ज भरल्यानंतर कांदेंनी सुद्धा येवल्यातनं निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शिरूरमधनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम सोमवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी मंचर बाजार समितीमध्ये निकमांची सभा पार पडेल. आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सर्वांनी एकत्रित बसून एका नावावरती एकमत करून ठरवावं, त्यानुसारच उमेदवारांची निश्चिती होईल, असं आश्वासन मनोज जरांगेंनी इच्छुकांना दिलंय. कल्याण डोंबिवली मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. कल्याण डोंबिवलीतील 4ही जागा ठाकरेंच्या पक्षाकडे असल्यामुळे पवार गटाचे पदाधिकारी नाराज आहेत. 4ही जागा हव्या असतील तर ठाकरेंच्या पक्षाला मदत करणार नाही, असा इशारा पवारांच्या राष्ट्रवादीनं दिल्याचं कळतंय. अमित ठाकरेंना मनसेनं उमेदवारी जाहीर केली आहे. येत्या 28 तारखेला 28 ऑक्टोबरला अमित ठाकरे अर्ज भरतील. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित ठाकरे सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत. शरद पवारांच्या पक्षात दौंडच्या उमेदवारीवरचा तिढा अजूनही कायम आहे. फॉर्म भरण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक असताना उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. रमेश थोरात आणि आप्पासाहेब पवार हे दोघेही इच्छुक असल्यामुळे पेच वाढलाय. वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार राजेश बकाणे यांना नामांकन अर्ज त्यांनी दाखल केलाय. अर्ज दाखल करताना बकाणे यांनी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित नाहीये. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राजेश मुंढे या इच्छुक उमेदवारांना काँग्रेसचा उमेदवार म्हणून शक्तीप्रदर्शन केलं आणि रॅली काढली. वाशिममध्ये वंचितचे 3ही मतदारसंघातले उमेदवार निश्चित झालेत, तर महाविकास आघाडीचे 2 मतदारसंघातले उमेदवार ठरलेले आहेत. मात्र महायुतीचा 3ही जागांवरचा सस्पेन्स कायम आहे. चोपडा विधानसभेतील राखीव जागेसाठी मोहरद येथील शिक्षण अधिकारी राजू तडवी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिकीट जाहीर झालंय. तडवी हे मुंबईतील आशिया खंडातील एकमेव पालिका शिक्षण अधिकारी म्हणून गावामध्ये कार्यरत आहेत. आणि यानंतर एक मोठी बातमी. वरळीमधनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी आणि तिकीट देण्यासंदर्भात एकमत झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीत मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना शिवसेने शिंदे गटाकडनं आता उमेदवारी मिळतेय. त्यामुळे हा एक तगडा मुकाबला मुंबईतला महाराष्ट्रातला असेल. इथे तिरंगी लढत सध्या तरी स्पष्ट आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेनं संदीप देशपांडे यांना सुद्धा या मतदारसंघातनं उमेदवारी दिली आहे. आणि सभेमध्ये भाषणादरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि बहिणींवरती घाणेरडे शब्द
बहिणींबद्दल घाणेरडे शब्द वापरायचे अशी प्रवृत्ती ठेचून काढायला हवी असं म्हणत अंबादास दानवेंनी वसंत देशमुखांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर संगमनेरमध्ये सुजय विखेंच्या ताफ्यावरती रात्री हल्ला झालाय. वसंत देशमुखांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये वातावरण तापलं. ज्या पद्धतीनं वाहनांची तोडफोड झाली ती पाहता आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता असा आरोप विखेंनी केलाय. लाडकी बहीण म्हणायचं आणि त्याच महिलांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे हा किळसपणा प्रकार असल्याची टीका रोहित पाटील यांनी केली आहे. सायनमधनं काँग्रेसनं गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे नेते आणि पालिकेतले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा हे नाराज आहेत. रवी राजा काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कधीही न मिळालेलं मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. हे ठाकरेंच्या काळात गेलं ते शिंदेंच्या काळात परत आलं. यात आमचं काही चुकलं का असा सवाल चंद्रकांत पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलाय. बुलेटिनमध्ये